Ah
न आवडी हेची माझी सर्व जोडी न लगे मुक्ती धन संपदा सर्व संगती सदा गुण गाई न आवडी हेची माझी सर्व जोडी तुका म्हणे गर्भवासी सुखे घाला वेळामासी गुण गाई न आवडी हेची माझी सर्व जोडी पांडुरंगा करू त्यांच्या कृपाने कथेचा विस्तार बाबाजी सद्गुरु दास तुकार गुरु ब्रह्मा गुरु विष्णु गुरुदेव महेश्वरा गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः मायो विजय तथे विमरत्या तमं पुंडरीकाय गातु समानत्तिष्ठं प्रमाणं लिंगं भजे ओम नमो श्री आद्या वेद प्रतिपाद्या जय जय स्वसंवेद्या आत्मरूपा देवा तुझी गणेशु सकलात्मति प्रकाशु हे निवृत्तिदासु अवधारी त्याचे क्रिया स्मरण होय सकल विद्येचे अधिकरण तेची वंदू श्री चरण श्री गुरुचे ते नमस्कार आता गुरुचे ज्ञान ज्ञानी आत्मदर्शन दर्शने समाधान अतिशय आता नमो रंग भूमिका कीर्तने होती होती लोका तालुकुल सुते एका दयामाचे ऐसे नमन सगळा हरी कथा बोले बोला अज्ञानी म्हणून आपल्या बाळाचा विसरा म्हणून ज्ञानाचा ज्ञानाचा ज्ञानाचा
असलेला अभंग श्री संत श्रीमंत जगद्गुरु तुकोबाराय यांचा मागणीपर प्रकरणातील 4 चरणाचा अभंग आहे। या अभंगामध्ये तुकाराम महाराज 2 मागण्या करतात। पहिली मागणी तुझा विसर न व्हावा आणि दुसरी मागणी संत सेवा करू। या 2 विषय त्यांच्या मागण्या आहेत। या सेवेला सुरुवात करण्यापूर्वी अल्पसा परिहार देणे गरजेचे आहे। प्राप्त स्थळी प्राप्त प्रसंगी माले रामवाडी मोर्शी तालुका जिल्हा पुणे या ठिकाणी आयोजित होणारा रामनवमी उत्सवानिमित्त अखंड हरिनाम सप्ताह, या अखंड हरिनाम सप्ताहाची कीर्तनरूपी सेवा सुदैव योगाने व माझे गुरुबंधू गणेश महाराज गोंते यांच्या आग्रहास्तव माझ्यासारख्या बांधाच्या वाट्याला आलेले आहे। उपस्थित महाराज मंडळी, कायांची नाव मला माहिती नाही, ताई आलेल्या आहेत, सुंदर आवाज आहे। उपस्थित महाराज मंडळी, गावकरी, टाळकरी, विनेकरी, मृदुंगाचार्य, गायनाचार्य, वैयक्तिक असा नमस्कार करण्यापेक्षा मस्तक आज या ठिकाणी मागणीपर प्रकरणातील अभंग निवडलेला आहे। आज 4 दिवस झाले आपण या भगवंताची काया वाचा मनाने तन मन धनाने भक्ती करत आहोत आणि आजच्या कीर्तनातून सप्ताह 3 दिवसाचा असो, 5 दिवसाचा असो, नाही तर 7 दिवसाचा असो, काल्याच्या कीर्तनाच्या 1 दिवस अगोदर आपल्याला मागणी करायची असते। तेव्हा या अभंगातून आपल्याला मागणी करायची आहे आणि या 4 दिवस झाला आपण जी देवाची मनोकामनाने जी भक्ती करत आहोत, त्यामुळे आज आपल्याला भगवंताकडे काहीतरी मागायचं आहे। आज आपल्याला त्या भगवंताकडे काहीतरी मागायचं आहे, पण आपल्या बुद्धीने न मागता संतांच्या मार्गदर्शनाने मागायला पाहिजे। का? कारण की आपण काय करतो, काहीही मागतो, कसंही मागतो आणि कोणालाही मागतो, पण संत महात्मे असे करत नाही। संत महात्मे असे करत नाही, ते कोणालाही मागत नाही। ते कोणाला मागतात? ज्याच्याकडे 3 गुण आहेत। 3 गुण। पहिलं म्हणजे ज्याच्याकडे मागायचं आहे तो स्वतंत्र असायला पाहिजे। दुसरं, ज्याला मागायचं आहे तो ऐश्वर्यवान, धनवान, त्याच्याकडे पैसा असायला पाहिजे। आणि तिसरा वर्ग असा आहे ज्याला मागायचं आहे तो उदार असायला पाहिजे। विठ्ठल तर ज्याच्याकडे हे 3 गुण आहेत त्याला मागायला पाहिजे। माझे 3 गुण कुणाकडे आहेत? कोणाला मागायचं? विटे
विटेवरी ज्याची पाऊले समान विटेवरी ज्याची पाऊले समान विटेवरी ज्याची पाऊले समान विटेवरी ज्याची पाऊले तोच एक दाता आहे की आपल्याला देऊ शकतो. हे 3 गुण फक्त त्याच्यामध्ये आहे. मग कोणाला मागायचं आहे? ज्याच्याकडे स्वातंत्र्य आहे, ज्याच्याकडे उदारता आहे आणि ज्याच्याकडे ऐश्वर्यवान धन आहे, त्याच्याकडे मागायचं. समजा आपल्या या कार्यक्रमाचं नियोजन ठरलंय आणि एक व्यक्ती असा आहे त्याच्याकडे उदारता भरपूर आहे, ऐश्वर्य पण भरपूर आहे, पैसा भरपूर आहे, पण स्वतंत्र नाही. आणि अशा व्यक्तीकडे आपण आपल्या कार्यक्रमाची एक वर्गणी मागण्याकरता आपण त्याच्याकडे गेलो. तो काय म्हणतो? या या तुम्ही आलात, आनंद वाटला, देवाला काही कमी केलं नाही, भरपूर काही देवाला दिलंय. तुम्ही आलात, मला बरं वाटलं आणि माझी खूप इच्छा आहे द्यायची. आणि तुम्ही तरी पुढे तुमच्या घरप्रपंचासाठी लावताय, तुम्ही चांगल्या सत्कर्मासाठी लावताय. एवढं बोलल्याच्या नंतर जे पावती फाडण्यासाठी गेले त्यांना वाटतं हा व्यक्ती आपल्या कार्यक्रमाचा निम्मा खर्च देतोय की काय. पण जेव्हा पावती फाडण्याची वेळ येते, मग पाटील कितीची पावती करायची, तेव्हा तो काय म्हणतो? हे पहा मंडळी, द्यायची काय एवढी अडचण नाही, पण तिला येऊ द्या. कुणाला? तिला येऊ द्या. म्हणजे महिनाभर राबायचं यानं, कष्ट करायचं यानं, पगार झाला तर एटीएम इकडं, पगार झाला तर मागील ती लक्षात ठेवा माय बापावर, जी स्त्री नवऱ्याच्या परमार्थाच्या आड येते ती स्त्री नरकात जाते बरं का. हे मी सांगत नाही. ती एकटीच नाही, नवऱ्यासहित आणि दोन्ही कुळासहित अशी ती स्त्री जाईल नरकात. आपण बुडती पती बुडवती, दोन्ही कुळने ती दंपंता. तुका म्हणे तिची नका धरू संगती, होईल फजिती जगामध्ये. तुका म्हणे ऐशा बाया, तुका म्हणे ऐशा बाया, कुळासहित जातील बाया.
नाही, उदारता भरपूर आहे, ऐश्वर्य भरपूर आहे, स्वातंत्र्य नाही, अशा व्यक्तीला आपण मागू शकत नाही. दुसरा वर्ग असा आहे की त्याच्याजवळ उदारता भरपूर आहे, उदारता भरपूर आहे, स्वातंत्र्य भरपूर आहे, ऐश्वर्य नाही. आणि अशा व्यक्तीच्या पायाला हात लावून एखादा भिकारी भीक मागत असेल मायबापांना, एखादा भिकारी त्याच्या पायाला हात लावून भीक मागतो, एक दोन पैसा तुम्ही द्या हो धर्माला, एक दोन पैसा तुम्ही द्या हो धर्माला, द्या हो धर्माला, शिवाय लागेल तुमच्या मुलाले. अशा वेळी जेव्हा तो भिकारी पायाला हात लावून भीक मागतो माय बाबा, तेव्हा त्यालाही वाटतं अरे याला 1-2 रुपये देण्यापेक्षा 100-200 रुपये द्यावे. पण जेव्हा खिशात हात घालतो 1 रुपया देखील त्याच्याकडे नसतो. म्हणजे याच्याकडे ऐश्वर्य भरपूर आहे, उदारता भरपूर आहे, स्वातंत्र्य भरपूर आहे, उदारता भरपूर आहे, पण ऐश्वर्य नाही, पैसा नाही. विठ्ठल अशा व्यक्तीकडे आपण मागू शकत नाही. तिसरा वर्ग असा आहे, तिसरा वर्ग असा आहे त्याच्याकडे स्वातंत्र्यता, स्वातंत्र्य, कोणाचीच सत्ता नाही, ऐश्वर्य भरपूर, सावकार होता पण त्याच्याकडे उदारता नव्हती, उदारताच नाही माय बापू त्याच्याकडे. एवढा कंजूस, एवढा कंजूस तुमच्या या मुळशी तालुक्यात कोण नसल, या पुण्यात कोण नसल, अहो अख्ख्या महाराष्ट्रात भेटायचं नाही, एवढा कंजूस. एक वेळ नारदाची स्वारी गेली भगवंताकडे, भगवंताचं दर्शन घ्यायला नारद मुनी गेले आणि दर्शन घेता घेता ते गालात हसले. तेव्हा देव म्हणाले नारद मुनी तुम्ही का हसताय, का हसताय तुम्ही. तेव्हा नारद मुनी म्हणाले देवा काय सांगायचं, अहो त्या काशी क्षेत्रात मी गेलो होतो, तिथे एक असा सावकार आहे, अहो 1 रुपया दान कोणाला देत नाही, त्याच्यासारखा कंजूस या जगात नाही. देव म्हणे असं ठीक आहे, त्याची परीक्षा घ्यायला मी जातो त्या ठिकाणी. स्वतः भगवंतांनी त्या काशी क्षेत्रामध्ये ब्राह्मणाचा अवतार घेतला आणि एक बोल ठोकली, ऐका हो ऐका, या 2 दिवसाचा जो काळ आहे हा 72 वर्षानंतर आलेला आहे, हा 72 वर्षानंतर जो आलेला पर्व काळ आहे. या पर्व काळामध्ये जो कोणी स्नान करून दान पुण्य करेल त्याला पर्वता एवढा पुण्य लाभेल, त्याला पर्वता एवढा पुण्य लाभेल. त्या ठिकाणी असलेले जे गावकरी होते ते सर्व त्या ठिकाणी स्नान करायचे आणि स्नान करून आपापल्या पद्धतीने दान धर्म करायला लागले. जो तो यायचा तो दान धर्म करायचा, पण हा सावकार घराच्या बाहेर निघला नाही. घराच्या बाहेर निघला असता तो म्हणला अरे जर मी घराच्या बाहेर पडलो तर प्रत्येकाला जर 1 रुपया देत गेलो तर माझे 1000 रुपये जातील. त्याच्यामुळे तो घराच्या बाहेर पडला नव्हता. एवढा कंजूस, त्याच्यासारखा कंजूस या जगात नाही. तो घराच्या बाहेरच पडला नाही. त्याची बायको बोलली अहो स्नानाकरिता तरी जा. अरे हे 2 दिवसाचा पर्व काळ आहे, 1 दिवस निघून गेला, 1 दिवस राहिलाय, आता तरी जा. नाही, दुपार झाली, संध्याकाळ झाली, अहो रात्र झाली, तो जायला मागतच नव्हता. तेव्हा रात्री ज्या ठिकाणी माणसं जातात स्मशान त्या ठिकाणी गेला. का तिथे ब्राह्मण कोणी येणार नाही आणि रात्रीच्या वेळी गेला, कारण की त्या ठिकाणी जर रात्री मी स्नानाकरिता गेलो तर कोणाला 1 रुपया दान देता येणार नाही. मग त्या ठिकाणी गेला. जसा त्या नदीमध्ये डुबकी मारून वर आला, समोर भगवंत, समोर ब्राह्मण उभा. सावकारा नमस्कार यजमान, तुम्हाला स्नानाचं पुण्य घडलं, आता दानाचं पुण्य करा. सावकार म्हणाला अरे सकाळपासून गेलो नाही
आणि तू इथं पण आलास. बोला तुला मी आता इथं मी काय आणलेलं नाही, तुला घरी यावं लागल. तर त्या ब्राह्मणाने ते जळतं लाकूड काढलं. हे बोलला सावकारा तू नाही दिलंस ना तर तुला चटके देईन. अर्धा तास त्याला पाण्यातून बाहेर येऊ दिलं नाही, अर्धा तास. शेवटी म्हणाला बाबा मी तुला तुझं दान देतो पण तुला घरी यावं लागेल, मी काय आता इथं आणलेलं नाही. बोलला ठीक आहे घरी येतो. घरी गेले. घरी जसा गेला कडी लावली, घराच्या बाहेर आला नाही. घराच्या बाहेरच आला नाही. तो ब्राह्मण दारातून आवाज देतो, ए सावकारा अरे माझं काही दान पुण्य आहे का नाही. त्याने आपल्या बायकोला सांगितलं, त्या ब्राह्मणाला असं सांग माझी तब्येत लय सिरियस झाली, तुम्ही पाण्यामध्ये अर्धा तास ठेवलं होतं ना त्याच्यामुळे खूप ताप आलाय, ते काय बाहेर येत नाहीत, तुम्ही उद्या या, उद्या सकाळी या आणि तुमचा 1 रुपया काय असेल ते घेऊन जा. आता त्याला जर 1 रुपया दिला असता गेला असता, पण देव पण त्याची परीक्षाच घ्यायला आला होता. बरं म्हणलं ठीक आहे. सकाळी पुन्हा ब्राह्मण त्या ठिकाणी पुन्हा आवाज दिला, ए सावकार अरे काय दान पुण्य करायचं का नाही. आता म्हटलं बायकोला सांगितलं, बायको त्याला सांग आता लय सिरियस झाला माझा नवरा, आता तू काय लवकर येऊ नको, उद्या 2 दिवसानंतर ये. तिने जाऊन सांगितलं, अहो ब्राह्मण माझ्या नवऱ्याची तब्येत लय सिरियस झाली, आता काय तुम्ही 2 दिवस येऊ नका, नंतर या. आता त्यांनी काय दान दिलं नाही. 2 दिवसानंतर आले, परत आवाज दिला, ए सावकारा आता तरी माझं दान दे. आता म्हणलं आता काय खरं नाही, हा दान घेऊन जाणारच आहे. हा पण जिद्दी होता, सावकार जिद्दी होता, नाही बोला दान द्यायचंच नाही. बोला आपण त्याला सांग सावकार मेला म्हणून. तिने जाऊन सांगितलं, बाबा सावकार आता या जगात राहिले नाही, सावकार मेले. हा बोले मेले, मला दान न देता. नाही मेले ते, लय 2 दिवसापासून ताप होता त्यांना, लय सिरियस होते ते, वारले ते. अच्छा, त्यांनी अख्ख्या गावात बोबाटा केला, अख्ख्या गावाला सांगितलं काय सावकार वारला, सावकार वारला, सावकार वारला. अख्खं गाव त्या ठिकाणी आलं, सारं गाव त्या ठिकाणी आलं. आणि याने खिडकीतून पाहिलं, अरे अख्खं गाव आलंय. आता म्हणे एक काम कर, मी मरायचं सोंग घेतो आणि तू रडायचं सोंग घे. त्यांचं ते झालं, गाव आलं, सगळ्यांनी पाहिलं, कोण हात लावतोय, कोणी नाकाला पाहतोय, कोणी धडकन चालू आहे का नाही पाहतोय. हात ताट एकदम, 1 रुपया द्यायचा नाही, दान पुण्य करायचं नाही. तो म्हणला, आले गावकरी, त्याला पाहिलं, आता ही रडते. 2-4 बायांनी तिला धरलं होतं. आता गावकऱ्यांनी तयारी केली, म्हणलं आता काय खरं नाही, म्हातारं तर गेलंय, याला आता न्यावं लागल. मारपीट भांडला त्या ठिकाणी. आता याला उचलायला गावकरी आले. आतापर्यंत जे नाटक होतं ते नाटक नव्हतं, आता खरंच रडायला लागली. अहो त्यांना नेऊ नका, अहो त्याला नेऊ नका, ते झोपले, ते मेले नाहीत, ते सोंग करतायत सोंग. त्या ठिकाणी बाया होत्या, त्यांनी तिला अजून आवडून धरता. हो ग माय, झोपलाय ग मा, तू झोपल्यासारखाच दिसतोय. त्याने सोडलंच नाही तिला. त्या 4 बायाने तिला घरात टाकलं आणि याला नेला डायरेक्ट स्मशानात, सरणावर टाकला. देव तिथे आला, अरे बाबा आता तरी डोळे उघड, काय देऊन देणार आहेस, 1 रुपया द्यायचा तुला, हा एवढा तरी तो ताट. अरे बाबा सोड, आता मी तुझ्या पुढे हात टेकतो, दे सोडून, 1 रुपया तर द्यायचा तुला. हा बोला, जर मी आलो तू खोटं बोलतो, मी जर उठलो तर तू 1 रुपया दान मागशील. नाही म्हणला, तुला काय पाहिजे ते सांग, मी भगवंत आहे, तुला काय पाहिजे मी देतो. देशील, खरंच देशील, हा मग 1 रुपया दान कर. विठ्ठल या ठिकाणी उदारता नाही. स्वातंत्र्य भरपूर होतं, ऐश्वर्य भरपूर होतं, परंतु या ठिकाणी उदारता नाही. मग अशा व्यक्तीकडे मागू शकत नाही, मग कोणाला मागायचं? अशा व्यक्तीकडे मागायचं नाही. मग हे 3 गुण ज्याच्यात आहेत तो भगवंत.
आपल्याला ज्याला मागायचं आहे तो विठ्ठल परमात्मा, त्या विठ्ठलाला मागायचं. हे तिन्ही गुण दुसऱ्या कोणामध्ये नाहीतच. एक तर सद्गुरू आहे आणि दुसरा पांडुरंग परमात्मा आहे. त्याच्याकडे हे 3 गुण आहेत, त्याला मागायचं. बरं, ते मागतानाही देवाला जर आपल्याला मागणी करायची आहे, पण ती मागणी जमली पाहिजे, मागता आलं पाहिजे. नाहीतर काय होतं, देव आला द्यायला पद्धतच नाही घ्यायला, असं त्या मेंढपाळाचं झालं होतं. भगवंत स्वतः आले द्यायला, त्याला तुझं जर मागणी चुकली तर मेंढपाळासारखं होते. तर मेंढपाळासारखं होते. एक मेंढपाळ होता. तो मेंढपाळ मेंढ्या चारत होता रानामध्ये, आणि मेंढ्या चारता चारता खूप उशीर झाला. सूर्य डोक्यावर आला होता. उन्हाचे चटके लागत होते. त्या ठिकाणी त्या राज्यातला राजा होता, त्याची सवारी त्या ठिकाणी स्वारी जात होती. त्यांनी पाहिलं, अरे मेंढपाळ, त्याच्या पायात चप्पल नाही, त्याचं धोतर फाटलेलं आहे, त्याच्या अंगात शर्टही नाही. तर त्याला त्याची दया आली. त्याने त्याला बोलवलं, अरे बाबा, म्हणे तुमची ही दशा, आणि ते पण माझ्या राज्यात असताना एवढे गरीब आहेत. तुला बाबा, तुम्हाला काय मागायचं ते मागा, मी द्यायला तयार आहे, फक्त तू माग. तो म्हणाला की आता तुम्ही तुम्ही आले, सकाळपासून माझा जो जोडीदार तो पण नाही आला, आता तुम्ही आले आणि तुम्ही बोलताय माग, म्हणून मागतो. राजा, तुम्ही राजे, माझ्या खिशात आहे ना तंबाखू आहे, तंबाखू. तिला लावायला तुमच्याकडे सुना असेल तर तेवढं द्या. अरे स्वतः राजा आलाय. राजा म्हणतो, अरे माग, तुला काय पाहिजे ते माग. मागायचं नाही. एखादा बंगला मागता, सोनं नाणं मागता, BMW मागता, बुलेट मागता, काहीतरी मागता ना तो. त्यानं काय मागितलं, तंबाखूला लावायला म्हणजे तुमच्याकडे चुना असेल तर द्या. तर मागणी जमली पाहिजे. एखाद्याला आपण मागतोय ना, तो मागणारा हुशार पाहिजे. हुशार कोणाला म्हणतात सांगतो, अजून ऐका. एक आंधळ म्हातारं होतं. लहानपणापासून ते आंधळ होतं, पण शंकराचं ते खूप भक्ती करायचं. आणि त्याला सोडणारा एक व्यक्ती होता. तो कधी देवाला मानत नव्हता. देवाला तो सोडणारा जो व्यक्ती आहे तो देवाला मानत नव्हता. या आंधळ्या म्हाताराला फक्त त्या मंदिरापर्यंत सोडायचा आणि पुढे निघून जायचा. त्या आंधळा म्हातारा आपलं त्या शिड्यांना चापसत त्या मंदिरामध्ये जायचा आणि भोलेनाथाची, महादेवाची तो पूजा अर्चा करायचा. एक दिवस असा आला की महादेव त्याला प्रसन्न झाले आणि म्हणाले,
अहो बाबा मी तुम्हाला प्रसन्न झालोय, तुम्हाला काय मागायचंय ते मागा, पण एक वर, फक्त एक वरदान का? कारण की तुम्ही काहीतरी अपेक्षेने आला, पण तुम्हाला जो सोडायला या ठिकाणी येत होता तो कधी मंदिरात आला नाही, कसली अपेक्षा केली नाही, त्याला 3 वर मिळते। तेव्हा देव पहिला त्याच्याकडे गेले, त्या वाटसरूकडे, त्याला म्हणले अरे बाबा बघ, तू जे कार्य करतोस ना त्याच्यावर मी खुश आहे, मी तुला प्रसन्न झालो आहे, तुला काय मागायचं ते माग, मी तुला 3 वर देतो। बोला देव बोलते आता तर काहीतरी मागायला पाहिजे। बोला देवा माझी बायको लय हाडासारखी दिसती, पुतण्याची दुसरी बहीण, तिला सुंदर करा, बस बाकी काहीच नको, पुतण्याची बहीण दिसती ती। देव म्हणले ठीक आहे, तथास्तु। त्याची बायको एवढी सुंदर झाली की त्या जिल्ह्यात त्या तालुक्यात नव्हती, एवढी सुंदर झाली। त्या ठिकाणी राजा जात होता, त्या राजाची नजर तिच्यावर गेली, त्या राजाने पाहिलं अरे एवढी सुंदर स्त्री आपल्या राजाला, आपल्याला माहित नाही। तो म्हटला तिच्या जवळ आला आणि रथातून खाली उतरला, त्या स्त्री जवळ आला, तिला म्हटला आता येडेच कर काय तू, हे येड्याच्या नादाला लागली, हा काय चालणार आहे तुला, चल माझ्या बरोबर, तुला राजाची राणी करतो, सोन्यानं मडवून टाकतो तुला, चल मला माझ्या बरोबर। तिने एक सेकंदाचा विचार केला नाही, नवऱ्याचा हात झटकला आणि याच्या त्या रथात बसले, गेले निघून, बसले बोंबा मारत। मला मागणी माग पस्तवलो, बोला देवा आता दुसऱ्यावर मला पाहिजे, हिला आहे ना, हिला आसवणी कर, आसवण, हिला आसवणच कर। झाली ना ती तिथं आसवण। तर राजा होता शिकारी, शिकार करणारा राजा, त्याने एकच लाथ घातली तिच्या कमरात, रथाच्या खाली आली रडत रडत पुन्हा आपल्या नवऱ्याकडे, नवऱ्याला बोलली मी चुकले, मला असं करायला नव्हतं पाहिजे, मला जायला नव्हतं पाहिजे, पण माझा हा वेश असा झाला हे मलाच माहिती नाही कसा काय झाला। तो म्हणला आता तुझी काही चुकी नाही, मीच मागताना तसं मागितलं, आता तुला काय सांगू विठ्ठल। त्या ठिकाणी देवाला पुन्हा बोला देवा 2 वर झाले, 3ऱ्या वर देऊन टाका, पुतणाची जी बहीण होती तशीच करा, होती तशीच द्या। या ठिकाणी याची मागणी चुकली, देव स्वतः आला द्यायला, मागितलं पाहिजे होतं ना, मागितलं नाही, मागताच आलं नाही। काही मागणे तिन्ही वरदान त्यांना असंच घालवलं। शेवटी भगवंत त्या आंधळ्याकडे आले आणि आंधळ्याला म्हणले तू मागा, तुला एकच वरदान आहे, तू माग। तर म्हणला देवा अरे म्हणलं आता अर्धी लाकडं स्मशानात गेले,
आता मी काय मागू? अरे म्हणलं माग, एक चान्स घेऊन बघ. नको देवा. अरे माग तू, मी देतो ना तुला. देवा काय नको रे देवा. बरं जाऊ द्या, द्यायचं आहे ना तुम्हाला, जाऊ दे, एवढंच द्या. केवढं? एवढंच द्या. केवढं? माझा नातूला माझ्या डोळ्याने या राजाचा राजगादीवर बसताना मला पाहायचा. माझा नातू या राज्याच्या राजगादीवर बसताना मला माझ्या डोळ्याला पाहू द्या. बस, बाकी काहीच नको. पार्वती म्हणली कायच मागितलं नाही. अरे काय मागितलं यानं? याच्या मागण्या किती आहेत त्याच्यात? हा आंधळा आहे, आंधळा आहे ना. यानं काय मागितलं? माझा नातू या राज्याच्या राजगादीवर बसलेला माझ्या डोळ्याला पाहू दे. पहिला याला जवान करावा लागल. म्हातारा आहे ना, याला पहिला जवान करावं लागल. त्याला दृष्टी द्यावी लागल, त्याला बायको करावी लागल, त्याला मूल द्यावं लागल. ते मूल मोठं होईल, त्याचं लग्न करावं लागल. लग्न झालं त्याला मूल होईल, ते मूल मोठं होईल, तेव्हा राजगादीवर बसल आणि ते याच्या डोळ्याला पाहिजे. विठ्ठल त्याला काय मागितलं? एवढंच मागितलं. किती आहे त्याच्यात? एवढं सगळं त्याला मागितलं. त्याला वाटलं मी तरुण दिसावा म्हणून त्यानं तरुण पण मागितलं. त्याला वाटलं मला माझ्या डोळ्याने सगळ्यांना पाहावा आणि जग हे सगळं जग पाहावं म्हणून दृष्टी मागितली, बायको मागितली, मुलगा मागितला, नातू मागितला. तेव्हा भगवंत म्हणतात, अहो तुकाराम महाराज, तुम्हाला काही नको का? तुम्ही काही मागत नाहीत का? मागा. अहो तुमची लेकरं अन्न करतायत. हो तुकाराम महाराज, तुमची पत्नी, पहिली पत्नी अक्षरशः अन्न करून मरण पावली. खरंच तुकाराम महाराजांची गरिबी किती होती माय बापा. तुकाराम महाराजांच्या घरी भगवंत आले होते. भगवंत त्यांच्या घरी पाहुणे आले होते. विठ्ठल पाहुणा आला माझ्या घरा. विठ्ठल माझा दिन धुळ्याचा संसार आहे, गरीब आहे देवा. तुमचा पाहुणचार कसा करावा, कसा करावा पाहुणचार. पाहुणे घरासी आज आले ऋषिकेशी, काय करू उपचार, काय करू उपचार. मूर्ती जर जर मोडक्या देवाचा वरी माकडाच्या शेजार, मोडक्या देवाचा
काय उपचार करावा. अक्षरशः त्यांच्या घरात अन्न देखील नव्हतं मायबापावर. तुकाराम महाराजांनी आपल्या बायकोला आवाज दिला, आवले अगं भगवान परमात्मा आला आपल्याकडे, काहीतरी कर. ती जिजाबाई होती, कळू दिलं नाही मायबापावर. आतल्या खोलीत गेली, काय करावं काय करावं. दरदरीत पाण्यामध्ये रांधलेल्या कण्यात, दरदरीत पाण्यामध्ये रांधलेल्या कण्यात, काय करू उपचार कुडी मोडती जर काय करू उपचार. त्या घरात गेला आणि त्यांनी त्या उकळत्या पाण्यामध्ये कन्या शिजवल्या मायबापू आणि त्या पांढऱ्या परमात्म्याला दिल्या. तेव्हा नाही खाल्ल्या. एवढी गरिबी होती मायबापू. तुकाराम महाराजांची गरिबी काय सांगायची. एक दिवशी त्यांना भेटण्याकरिता त्यांचा मेवणा आला होता. मेवणा आला, त्याचा रुबाब, त्याचा पेहराव वेगळा, त्याची बुटं, त्याची घुंगराची गाडी आणि देहू गावात आला. त्याला तुकाराम महाराजांचं घर माहिती नाही. आजूबाजूवाल्यांना विचारायला लागला, अहो तुकाराम महाराज पुढे राहतात, तुकाराम महाराज पुढे राहतात. विचारायचा. तिथल्या लोकांनी सांगितलं, अहो सरळ जावा, सरळ ते मोठं घर दिसते ना, तेच तुकाराम महाराजांचं. त्या ठिकाणी गेला, आपली गाडी साईडला लावली आणि त्या घरासमोर उभा राहिला मायबापू. त्याला घर पाहिलं तर त्या घराच्या भिंती मातीनं आणि शेणानं लेपलेल्या होत्या मायबापू. मातीनं आणि शेणानं लेपलेल्या भिंती होत्या. त्या पाहिल्या. घरात गेला. घरात गेल्याच्या नंतर उजव्या बाजूला एक चूल होती, चूल. आणि ती चूल, त्या चुलीवर गुडघे एवढं कांग्रेस उगलेलं होतं मायबापू. कांग्रेस उगलेलं त्यानं चुलीवर पाहिलं आणि आपल्या ताईला आवाज दिला, जिजे ए जिजे. आपल्या दादाचा आवाज ऐकला आणि जिजाबाई हातात काम टाकून त्याच्याकडे धावत आले. दादा तुम्ही आलात? हे जिजे. आपल्या घरात गेलं, विचारपूस केला, दादा घरचं कसं आहे रे? मला सगळं ठीक आहे, पण जिजे मला एक सांग. ज्यावेळी जिजे मी घरात आलो तेव्हा तुझी चूल पाहिली. तुझ्या चुलीवर अक्षरशः गुडघे एवढं कांग्रेस उगले. जिजे काय खात होतीस तू? गुडघे एवढं कांग्रेस उगलंय. ज्या अर्थी गुडघे एवढं कांग्रेस उगलंय त्या अर्थी चूल महिनाभर पेटली नसेल. काय खात होतीस तू? त्या जिजाबाई होत्या. या पुण्यातल्या आप्पाजी गुळवे, सगळ्यात श्रीमंत व्यक्ती, त्याची लाडकी मुलगी होती जिजाबाई. कधी अपेक्षा केली नाही आपल्या बापाकडे. सांगितलं असतं तर वर्षाचं धान्य टाकून दिलं असतं बापाने. टाकलं नसतं, वर्षाचं धान्य टाकलं. पण मायबापू त्यातल्या नव्हत्या. आपल्याला जरासं दुःख झालं तर आपण आपल्या आई बापाला सांगतो, माझ्या सासऱ्याने असं केलं, माझ्या सासूने असं केलं. पण मायबापूची जिजाबाई कळू दिलं नाही. त्या कधी रडणाऱ्या नव्हत्या मायबापू. पण आपल्या रक्तातलं जर कोणी ठेवलं ना मायबापू, अश्रू आवडते. त्या रडायला लागल्या, रडत होत्या मायबापू. डोळ्यातून धडा धडा अश्रू गाळत होत्या. त्या म्हणल्या, दादा तुला सांगू माझी गरिबी? तर ऐक दादा ऐक. मी सकाळी 4 वाजता उठते, मी रानात जाते. रानात गेल्याच्या नंतर रानावर Yeah.
तिचं अश्रू राहिलं नाही. ती म्हणली दादा मी तुला सांगते दादा, मी सकाळी 4 वाजता उठते दादा. या गावातली सगळी माणसं उठायच्या अगोदर मी उठते दादा, रानात जाते. रानात एक उमराचं झाड आहे दादा, त्या उमर पडलेले मी सकाळी 4 वाजता उचलते, माझ्या पाठीत घालते आणि घेऊन येते दादा. एवढी गरिबी होती तुकाराम महाराजांची. त्यावेळी त्या तुकाराम महाराजांनी काय काय झेललंय. आपल्याला हा जो स्टेज भेटलाय हा नव्हता मायबाप त्यांना, हा नव्हता. तुकाराम महाराजांचं नुसतं नाव जरी काढलं तर डोळ्यातून हसू येतात मायबाप. विठ्ठल एवढी गरिबी असताना भगवंत त्याला म्हणतात, त्या तुकाराम महाराजांना म्हणतात, अहो तुकाराम महाराज का मागत नाही तुम्ही, का मागत नाही. अहो तुकाराम महाराजांना मागण्यासाठी त्यांची भक्ती कमी होती का, भक्ती कमी होती, त्यांचं नामस्मरण कमी होतं, काय कमी होतं. अरे नुसतं तुकाराम महाराजांचं नुसतं नाव घेतलं तर त्या यमाला सुद्धा थरकाप सुटायचा. त्यांना मागण्याचा अधिकार नव्हता, असं नव्हतं मायबाप. अधिकार सांगू, अहो तुकाराम महाराजांनी गाढवाचं घोडं केलंय, घोडं. ज्या व्यक्तीने ज्या माणसाने तुकाराम महाराजांची गाथा नदीत बुडवली तीच लोक त्यांच्यासोबत टाळकरी होती. गाढवाचं घोडं नाही केलं. ज्या लोकांनी तुकाराम महाराजांना काठ्यांनी मारलं त्या लोक भगवत भक्त झाली. अरे माझ्या माऊलींना वाईट टाकणारी लोक, त्या लोकांनी माऊलींना पालखीत मिळवलं मायबापू. गाढवाचं घोडं नाही केलं. तुकाराम महाराजांचा अधिकार जर सांगायचा म्हणे रामेश्वर भट्ट
ज्यावेळी तुकाराम महाराज पांडुरंग परमात्माच्या दर्शनाकरिता जायचे तेव्हा भगवंत सुद्धा मान खाली घालायचा नाही बापू, एवढा अधिकार होता. तुकाराम महाराज नुसतं दर्शनाकरिता गेले तरी पांडुरंग परमात्म्यानं मान खाली घालावी. थोडं कर्ज पांडुरंग परमात्म्याच्या डोक्यावर होतं, तसं भगवंताने तुकाराम महाराज आल्याच्या नंतर मान खाली घालावी एवढा अधिकार होता. मान खाली घालावी आणि तिरक्या नजरेने तुकाराम महाराजांकडे पाहावं आणि अपेक्षा करावी. तुकाराम महाराज अहो आता तरी काही मागा. तुझा विसरला
विसरून ना बाबा, पण फुकट नको, फुकट नको बरं का. दान देशील पण मला फुकट नको. बरं का फुकट नको? देवा तू फसवे आहेस, देवा तू लबाड आहेस. अरे का? देवा बळीराजाकडे गेलास, ब्राह्मणाचं रूप घेतलं, बळीराजाकडे गेला, बळीराजाला त्रिपाद भूमिदान मागितली. काय गरज होती देवा तुला? म्हणून तुझं मला फुकट नको. त्याला त्रिपाद भूमी मागितली देवानं. बळीराजाकडे देव गेला, म्हणला बळी मला त्रिपाद भूमी दान दे. जेव्हा त्या ठिकाणी बळीराजाचा गुरु शुकाचार्य त्या ठिकाणी उभे होते. मला बळी याच्या फाशात फसू नको, हा परमात्मा आहे, हा काही मागल, देऊ नको. पण हा बळीराजा होता. बळीराजा म्हणला, अहो गुरुजी, कुठला असा विद्यार्थी आहे वर्षभर तो शाळेत जातो, परीक्षा देत नाही. आम्ही आजपर्यंत जे दान धर्म देण्याची जी अभ्यास केलेला आहे त्याच्यात परीक्षा आहे, मी परीक्षा देणार आणि पास सुद्धा होणार. त्याने आपल्या गुरुचं ऐकलं नाही. न मानवे ते गुरु वचन, त्याने नारायण अंतरेल. त्याने गुरुचं ऐकलं नाही. त्या ठिकाणी त्याच्या आईला बोलवण्यात आलं, आईचं देखील त्याने ऐकलं नाही. भगवंताला त्रिपाद भूमी दान दिली. भगवंत म्हटला, भगवंताने 2च पावलामध्ये स्वर्ग आणि मृत्यू आटपलं. मला आता तिसरं पाऊल कुठे ठेवू? बळीराजा खाली बसला. ठेवा म्हणलं माझ्या डोक्यावर. डोक्यावर पाय ठेवला. बळीराजाला पाताळात घातलं. पाताळात घातल्याच्या ठिकाणी समोरून त्याची आई येत होती. त्या बळीराजा देवानं पाहिलं, मी बळीला पाताळात घातला, आता त्याची आई मला श्राप देईल, श्राप. त्याला घाम सुटला. बळीराजाची आई म्हणली, हे देवा घाबरू नकोस, मी तुला श्राप द्यायला नाही आले. अरे माझ्या मुलाचा कर्तबगारपणा दाखवायला आले. भली हुई सती नहीं गई विलोचन के साथ, भली हुई सती नहीं गई विलोचन के साथ, ऐसा पुत्र पैदा किया प्रभु पसारे हाथ. हे देवा तुला माझ्या मुलाचा मी कर्तबगारपणा सांगायला आले. तेव्हा मी सती जायला निघाले होते, पण त्या ठिकाणी माणसं होती, त्यांनी मला अडवलं. माझ्या पोटामध्ये बळीचा गर्भ होता, पण आज त्याचं चीज झालं. म्हणून देवा तू त्याला फसवलंस ना, मला तुझं फुकट नको. अरे याला तर फसवलंस, तुला लिस्ट काढून दाखवतो, लिस्ट. मयूर ध्वजासी पर्वती चिरले, वसुदेवाची मारली बाळे. ए मयूर ध्वजासी पर्वती चिरले, वसुदेवाची मारली बाळे. सावट्या माळ्याचे पोट चिरले, सुरदासाचे गेले गोळे. खरा तुझा भक्त असुनी, एक खरा तुझा भक्त असुनी, दामाची काढले दिवाळे. सुधन्व्याचे शिर तोडले, तुटक्या बागाने बळबळे. जनाबाईला सुळी दिदले, जनाबाईला सुळी दिदले. मीराबाईला विष पाजले, मीराबाईला विष पाजले. शिराळ्याचे मुलं मारिले, शिराळ्याचे मुलं मारिले. दीनदयाळा तू भगवंता, दीनदयाळा तू भगवंता, गुण तुझे दिसते भोळे. अरे जे का तुझ्या चरणात लागले, त्यांचे केले सवाद भोळे. जे का तुझ्या चरणात लागले, त्यांचे केले सवाद भोळे. जे का तुझ्या चरणात लागले,
प्राण चालला दुःखामुळे अर्जुनाची हिजडा बनविला लुगडं नेसता जीव जळे हे देवा काय सांगू तुझं अर्जुन हे अर्जुनाची हिजडा बनविला लुगडं नेसता जीव जळे भीमाच्या गळ्यात शंखिनी बांधुनी धर्मराजाचा अंतागळे सैन्यासाठी नावी बनला रोज बादशाहाची दाढी मळे हे सैन्यासाठी नावी बनला रोज बादशाहाची दाढी मळे अरे सुदाम तुझा खेळ गडी असता पोट भरणा त्यासी अन्न मिळे कानो पात्रा तुझ दडविली कानो पात्रा तुझ दडविली कानो पात्रा तुझ दडविली कानो पात्रा सीता माईला मना करू सीता माईला मना करू तू बदलची वस्त्र फेरी तू बदलची लक्ष्मण हातीचा वै वारिला हा तुला द्यायचंच असेल ना तुला द्यायचंच आहे ना अभंगाचं दुसरं चरण देगा देवा तुझा विसरण व्हावा गुण गाईन आवडी हेची माझी सर्व जोडी या ठिकाणी तुकाराम महाराज म्हणतात देवा जर तू मला हे दिलंस हे दान जर तू मला दिलंस तर मी तुझं गुणगान आवडीनं गाईन का कारण की जे तुझ्या नादाला लागले त्यांचं वाटवत झालंय पण तुझ्या नामाला जे लागले ते उतरले जे तुझ्या नामाला लागले त्यांचं वाटवत झालंय परंतु तुझ्या नामाला जे जे लागले अरे एवढंच काय देवा पाषाणाला सुद्धा पानं फुटलाय पोळी पाषाणाला पानं नाम तुझे नाम तुझे
असं तुझं नाम गोड आहे. या राम नामाने दगड सुद्धा तरले. माय बापू, जेव्हा सीतामाईला लंकेतून परत आणायची होती तेव्हा प्रभू रामचंद्राने त्या समुद्राला आज्ञा केली, समुद्रराया मला यातून वाट दे. तेव्हा समुद्ररायाने त्याचं ऐकलं नाही. भगवंतानं त्या समुद्ररायाचं ऐकलं, समुद्ररायाने भगवंताचं ऐकलं नाही. तेव्हा भगवंतरायाने अगस्त बाण काढला, मारणारच. तेव्हा समुद्रराय बाहेर आल्याने सांगितलं, देवा मला मारू नका. जर तुम्ही मला मारलं मी तर मरीनच, पण यामध्ये जे जलचर आहेत हे पण मरतील आणि अख्ख्या सृष्टीचा विनाश होईल. तेव्हा त्या ठिकाणी नळ आणि नीळ होते. त्या नळ नीळाने काय केलं, आपल्या रामायण चाललं की वाल्मिकांनी काही यावर काही लिहिलंय का. येऊन भगवंताला सांगितलं, देवा आपण दगडाचा सेतू समुद्र बांधू शकतो. तेव्हा देवा परत बाहेर आले, सांगितलं ठीक आहे बांधा. हनुमंतरायांनी काय केलं, एक 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 दगड पाण्यात टाकायला सुरुवात केली, पण एकही दगड तरत नव्हता. शेवटी काय केलं, हनुमंतरायांनी एक दगडावर रकार आणि दुसऱ्या दगडावर मकार दिला. रकार मकार रकार मकार राम 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 करता 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 ते दगड तरायला लागले. सेतू समुद्र बांधण्यात आला, जवळपास येणारच होता. प्रभू रामचंद्र म्हणाले, मी एक युक्ती करून पाहतो. याच्यापासून थोडे लांब गेले. त्यांनी काय केलं, सुपारी एवढा दगड घेतला, पाण्यात टाकला, तो दगड खाली बुडाला. दुसरा दगड घेतला, तोही टाकला, तो देखील खाली बुडाला. त्याला जाऊ द्या, बुडाला तर बुडाला, आपल्याला कुणा पाहिलं नाही ना. ते बघू, उजवीकडे पाहिलं कोणीच नव्हतं, डावीकडे पाहिलं कोणीच नव्हतं. म्हणलं जाऊ द्या, आपल्याला कुणा पाहिलं नाही ना, जाऊ द्या. मागं वळून पाहिलं तर त्या ठिकाणी हनुमंतराय उभे होते. जय श्रीराम. अरे हनुमंतराय तुम्ही आलात. देवा जेव्हा तुम्ही पहिला दगड टाकला तेव्हाच मी आलो. बरं जाऊ दे, आला तर आला. मला एवढं सांग हनुमंतराय, तुम्ही कवळीत बसत नाही, एवढ्याला दगड तुम्ही टाकता ते त्या पाण्यावर तरंगत आहेत. अरे मी सुपारी एवढा दगड टाकला, तो तरंगला का नाही. तेव्हा हनुमंतरायाचं उत्तर सांगत नाही. हनुमंतराय म्हणाले, देवा ती दगडाची तरलीत ना, त्याला तुमच्या नावाचा आधार आहे. त्या दगडांना तुमच्या नावाचा आधार आहे आणि ज्यांनी तुमचा हात जोडला तो तरुच शकत नाही. विठ्ठल या ठिकाणी भगवंत म्हणतात, तुकाराम महाराज तुम्हाला मुक्ती नको, तुम्हाला धन नको, तुम्हाला संपदा नको, तुम्हाला काही नको. अहो मुक्ती मागा, मुक्ती मागा ना, मुक्ती मागा. लगे दादा मुक्ती संपदा, लगे दादा मुक्ती संपदा.
मुक्ती धनसंपदा संत सर्वदेवी सदा. या ठिकाणी भगवंत म्हणतात तुकाराम महाराज तुम्हाला मुक्ती नको. नको देवा, का नको? तिन्ही मुक्ती नाशिवंत, तीन मुक्ती नाशिवंत आहे. संयोजता मुक्ती ती शाश्वत, संयोजताची मुक्ती आहे ती शाश्वत आहे. विठ्ठल त्या जरी आपण प्रार्थना केल्या तरी काय होईल? ब्रह्मांड नासले कल्पांती, पर्वतासहित जळेल स्थिती, तेव्हा अवघेच देव जाती मा मुक्ती कैच्या ते. ज्या ठिकाणी भगवंता तूच नाहीस ती मुक्ती मला काय करायची? मला मुक्ती नको. कल्पना कांचोळी काढली, कल्पना कांचोळी काढली, हे कल्पना कांचोळी काढली, त्रिगुणाची वेणी सोडली, चारी देहाची मुक्ती साधली, परिती थोडी परिती थोडी. या चारी देहाच्या मुक्ती साधल्या. ज्या ठिकाणी तूच नाही मला मुक्तीची काही गरज नाही, त्यामुळे मुक्ती नको. बरं मुक्ती नको, तुम्हाला धन नको, धन नको तुम्हाला नको, मला धनही नको. का नको? अरे या पैशामुळे जर विश्वमित्राची तपश्चर्या भंग होत असेल तर मला पैसा देखील नको. ज्या पैशासाठी विश्वमित्राने हरिश्चंद्राचा छळ करून तारामती विकली ब्राह्मणाला, फुले आणायला रोहिदास गेला, सर्प चावली तिकडेच मेला. खबर कळाली तारामतीला, प्रेत आणले संसाराला, बाप जाळू देना आपल्या मुलाला. अशी भीड नाही त्या पैशाला, अशी भीड नाही त्या पैशाला. देवाचा तो देव शंकर, हरिश्चंद्राचा पाठी राखा. त्या विश्वमित्राचे तप बुडाले, शिवली म्हणे ऐका ऐका. त्या विश्वमित्राचा जर अशा व्यक्तीचा जर तप बुडत असला पैशामुळं तर मला पैसा काही कामाचा, मला पैसाही नको. बरोबर संपत्ती नको. अरे देवा संपत्ती काय कामाची आहे? संपत्ती घेतल्याच्या नंतर भाऊ भावाचा राहत नाही, मुलगा बापाचा राहत नाही, गंगोत कोण कुणाचं राहत नाही. ती संपत्ती मला काय करायची? एक घडलेली कहाणी सांगतो तुम्हाला. एका मायेच्या पोटी दोन पुत्र होती. एक गरीब होता आणि एक श्रीमंत होता. त्याच्या घरात कोठार कोठार असं भरलेलं होतं माय बाबा. आणि दोन्हीही भाऊ पण एकदम आनंदात राहत होते, खूप आनंदात राहायचे. पण एक दिवशी त्या लहान भावानं काय केलं, त्याच्या बायकोनं बोलली मला या घरात राहायचं नाही, मला सासू येऊन टोचत राहते, मला सासरा काहीतरी बोलत राहतो, तो शेमडा दाजी येऊन मला काय पण बोलून जातो, मला राहायचं नाही, मला वेगळं काढून दे तर मी राहील, नाहीतर चालेल माझं माझ्या बिस्तर बांधून मुंबईला. तो म्हणला अगं असं नको करूस, असं नको करूस. अगं आजपर्यंत आमच्या भाऊ भाऊ मध्ये वाद झाला नाही, माय बापाला कधी रडवलं नाही,
दुखवलं नाही. कशाला दुखवायचं त्याला? चांगलं आहे राहू दे. नाही, मला राहायचं नाही. आता आजचं युगच तसं आहे, सांगितल्यावर ऐकलंच पाहिजे. तो गडी ऐकलं, म्हणला ठीक आहे आता होऊ दे तुझ्या म्हणण्याप्रमाणे. गावकरी बोलवले, पण बोलली वाटा पाडायचा आहे. पण कसा पाडायचा? चांगलं चांगलं मला पाहिजे. जे फुटकं तुटकं असेल ते मोठ्याला द्यायचं. जे काही होतं ते त्यांनी वेगवेगळं केलं. जे चांगलं होतं ते तिने आपल्याकडे ठेवलं. जे फुटकं तुटकं होतं, लंगडी म्हैस होती, कुठला बैल होता तो त्याला दिला. ज्या विहिरीला पाणी नाही ती विहीर त्याला दिली. त्या ज्या शेतामध्ये पाणीच लागत नाही ते शेत त्याला दिलं. चांगलं चांगलं शेत विकत घेतलं. झालं, थोडे दिवस चांगलं राहिलं, पण काही दिवसानंतर असा दुष्काळ पडला मायबापाच्या गावात, सातारा जिल्ह्यातील का. काही दिवसानंतर एवढा दुष्काळ पडला, 10 दिवस त्यांच्या पोटात अन्न नव्हतं. मोठ्याच्या घरी, पण या बारक्याच्या घरी कोठारानं भरलेलं होतं. मोठ्याच्या घरी एक असा दाणा नव्हता. मायबापो 10 दिवस लेकरं बाळ सगळी उपाशी होती. तर एक दिवस त्याच्या मोठ्या भावाने सांगितलं, अगं सकाळी जा लाण्याकडे जा आणि त्याला म्हणावं शेरभर ज्वारी दे रे बाबा, माझी लेकरं उपाशी. 10 दिवस झालं पाणी पिऊन दिवस काढतायत. अरे दगड जरी खाल्ला तर नरड्याच्या खाली उतरला पाहिजे. अशी तिला सकाळी पाठवलं, बोला जा आणि त्याला मागवली. मी जाते, पण गेल्याच्या नंतर त्याने नाही दिलं तर तोंडात मारल्यासारखं. दिलं तर बरं, नाही दिलं तर तोंडात मारल्यासारखं होईल. नाही बोला, अरे माझा भाऊ आहे तो, मला माहिती आहे, माझा लहान भाऊ, मला माहिती आहे तो असं करणार. अरे तू शेरभर मागशील तो 5 शेर देईल, एवढा प्रेमळ आहे. बोला जा. सकाळी गेली. गेल्याच्या नंतर भाऊजी भाऊजी म्हणून आवाज दिला. भाऊजी बाहेर आला, बोला अहो वहिनी आरडू नका, मॅडम घरात आहे, आरडू नका, शांत राहा. ती पाण्याला जाईल मग आपण बोलू. ती पाण्याला गेल्याच्या नंतर आला. काय झालं वहिनी? माझ्या घरात अन्नाचा कण नाही भाऊजी, लेकर बाळ सगळी उपाशी आहे. थोडंफार काही ज्वारी वगैरे असेल तर द्या. बोला ठीक आहे. 2 पायली ज्वारी दिली आणि देताना थोडीशी खाली सांडली होती. गेली ज्वारी घेऊन गेली आणि घरामध्ये तिचं दळण चालू झालं. आता घरात दळण चालू झालं. या 7-8 दिवस लेकरा बाळाच्या पोटात अन्न नव्हतं. ती जशी दळायला लागली तर त्या लेकरं 4 लेकरं होती माझ्या पोटाला. त्या लेकरांनी कच्चं धान्य खायला सुरुवात केली. ती म्हणायची अरे लेकरा हो खाऊ नका, हो खाऊ नका लेकरा, हो तुमच्या पोटात दुखत, पोटात दुखत कच्चं धान्य मी लगेच 4-5 चपात्या भाकरी टाकते आणि तुम्हाला खायला देते माझ्या बाळा. हो आम्हाला नसेल तरी चलन, पोटाला आम्ही काहीतरी बांधून घेऊ, पण तुम्हाला चालते, कच्चं धान्य खाऊ नका. ती पाणी घेऊन तिकडून येत होती. हिचं दळण चालू होतं. त्या दळणाचा आवाज तिला आला. बोलली 10 दिवस झाले गावात कधी काही वाजलं नाही, मोठ्या घरी काहीतरी वाजतंय. लगबगीनं गेली, हांडा ठेवला. हांडा ठेवताना तिनं पाहिलं दाणं खाली पडलेले. नक्कीच आपल्या कारभारीनं काहीतरी घोटाळा केलाय. बोली कारभारी मी आलेच, त्या घरी काहीतरी वाजतंय. हे बोला कशाला जाती उगाच, बस घरात. त्यांना ऐकलं नाही. गेली. जशी गेली तसं तिच्या त्या जात्यावर जाऊन उभी राहिली. बोलली काय ग, तुला माझंच घर दिसलं का चोरी करायला? अगं बोलली ते माझंच धान्य होतं, तेच धान्य. 10 दिवस तुमच्या घरामध्ये अन्न शिजत होतं ना, आज तुला धान्य आलं होय? बोलली नाही आमचं धान्य आहे. तर तिने कंबर बांधली आणि कंबर बांधून लाथ घातली तिच्या कमरात. त्या जात्यावर पडले माय बापू. 2-4 दात पडलं आणि रक्ता भोंगळ झाला. त्या लेकरं रडू लागली, अगं काकी नको मारू आमच्या आईला, तुला पाहिजे तर तुझं धान्य घेऊन जा, पण माझ्या आईला नको मारूस.
त्या धान्यापायी त्या मुलं गेली आजोबाला सांगितलं, आजोबा अहो काकू आली होती, काकूने आमच्या आईला लय मारलं, धान्य आणलं होतं तर धान्य पायी खूप मारलं आणि मारलं तर एवढं नाही मारलं तिच्या तोंडातून रक्त आलंय. चला त्यानं काय केलं, बोला आता हे मला सहन होत नाही, आम्हाला घराच्या बाहेर काढलं, आता हे सहन करायचं नाही. आणि मोठा मुलगा गेला येड्या बाबळीचं मुळ घेतलं, जे झैरवीची झाड असतात त्यांची मुळं काढून आणली माय बापू, आणि जे काही शेत त्यांचं शिल्लक होतं, एक विहीर होती, एक शेत होतं, ते घाण ठेवलं आणि त्याचं सामान घेऊन त्यांनी गोडधोड जेवण बनवायला लावलं. सांगितलं आता हे खायचं आणि इथं आपला विषय संपवून टाकायचा. पण एक लहान बाळ 6 महिन्याचं होतं, त्या लहान बाळाचं काय करायचं, अरे जी आपल्या म्हाताऱ्याला पाहत नाही ती त्या बाळाला काय पाहणार आहे. त्यामुळे त्या बाळाला पहिला विष पाजलं आणि झोपू घातलं, त्याच्या तोंडाला फेस लागला. या संपत्ती पायी मला सांगायचंय, संपत्ती पायी छोट पहिलं मूल मेलं आणि यांनी जे एका ताटामध्ये जेवण केलं एकावर एक पडून असे 8 जण मरण पावले नाही बाबा. म्हणून मला संपत्ती नको देवा, विठोबा म्हणजे नामाचा विसर झाला नाही. जे आपल्याला सद्गुरूंनी जे नाम दिलेलं आहे, जे नाम आपल्या कानामध्ये पेरलेलं आहे, ते नामाचा कधी मला विसर पडू देऊ नको. या ठिकाणी सर्व नामधारक आहेत. माय बापू हात जोडून विनंती करेन, माळ घाला, सद्गुरू करा, नाम घ्या. आता तुम्ही म्हणता नाम 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 काय? राम नाम सब कोई कहे ठाकुर और चोर, राम नाम सब कोई कहे ठाकुर और चोर, जिस नाम से ध्रुव प्रहार करे वो नाम तुझा. तेव्हा तुकाराम महाराज म्हणतात, हे देवा मला धन नको, मुक्ती नको, मला काही नको, आणि हे जरी तू मला दिलंस, हे सर्व जर मला दिलं, हे मला जर प्राप्त झालं, तर मी आनंदानं जन्म घ्यायला तयार आहे. तुका म्हणे Thank you.
वेळेचं भान ठेवून बोलायला पाहिजे. त्यामुळं माझ्या वाणीला या ठिकाणी पूर्णविराम देईल आणि झालेली सेवा माझं काही चुकलं असेल तर मला लेकरू म्हणून माफ करा. जे काही चांगलं असेल ते माझ्या सद्गुरू माऊलीचं आहे. ज्ञानेश्वर हमारे